नमस्कार. प्राणा आयुर्वेदामध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे चहा. सामान्यतः भारतीय सगळ्या घरांमध्ये हा दुधाचा चहा सकाळ सकाळी प्यायला जातो. पण खरं तर आयुर्वेदात असं सांगितलं गेलं आहे की हा दुधाचा चहा हा आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. तसेच बरेच जणांना काळा चहा प्यायची सवय असते. पण त्यातच मी तुम्हाला एक चहा सांगेन जो औषधी आहे तो म्हणजे ओव्याचा चहा. या ओव्याच्या चहामध्ये आपल्याला अँटीऑक्सिडंट, फायबर, पोटॅशियम, व्हायटमिन्स अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला या चहामधून मिळतात. तर बघूया ह्याचे अजून काही फायदे आहेत ओव्याच्या चहाचे. तर या ओव्याच्या चहाचे फायदे सगळ्यात पहिला म्हणजे आपल्याला गॅसबद्दल काही तक्रारी असतील, पोटात गॅस होणे, या तक्रारी दूर होतात. त्यानंतर आपलं वजन कमी होतं. तसंच तणाव मुक्तीसाठीही हा चहा खूप चांगला आहे. त्यानंतर अस्थमावरही हा उपायकारक आहे आणि त्यानंतर आपल्याला शांत झोप लागते. सर्दी खोकला सतत ज्यांना सर्दी खोकला होत असतो त्यासाठीही हा ओव्याचा चहा खूप उपयुक्त आहे. आता म्हणाल हा चहा कसा बनवायचा, तर एक ग्लास पाणी घ्यायचं, त्यात 1 चमचा ओवा टाकायचा. ते चांगलं पाणी उकळून घ्यायचं, म्हणजे 1 ग्लासचा अर्धा ग्लास होईल इतकं उकळावं आणि ते थोडंसं कोमट असतानाच त्याच्यात 1 चमचा मध आणि थोडासा लिंबू पिळावा आणि असा हा चहा, ओव्याचा चहा तुमच्या आरोग्यासाठी खूप उत्तम आहे. धन्यवाद.